आपण जे नॉर्मल जिरं मोहरी घालतो तसं फोडणीमध्ये घालायचं, ते छान तडतडू द्यायचं। त्याच्यामध्येच कढीपत्ता आणि लसूण घालायचा थोडासा चिचलेला, आणि हे सगळं छान तेलामध्ये गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, लसूण, आलं याची पेस्ट केली होती मी मिक्सरमध्ये, ती पेस्ट ॲड केली। ही पेस्ट थोडा वेळ छान परतून घ्यायची, कारण हिरवी मिरची काही लोकांना बाधते, ज्यांना नाही बाधत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांना हिरवी मिरची खाल्ल्यावर त्रास होतो त्यांच्यासाठी सांगते, छान तेलात चांगली परतून घ्यायची। त्याच्यामुळे काय होतं की ती बाधत नाही आपल्याला। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आपल्या आवडीप्रमाणे, हळद, जिरे पावडर, धने पावडर, किंवा अजून तुम्हाला कुठला फ्लेवर्स आवडत असतील ते मसाले पण ॲड करू शकता। ते मसाले घातल्यानंतर गॅस कमी करून त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ते सगळं छान एकजीव करून घ्यायचं। कढीमध्ये दही ॲड करायच्या आधीच चांगलं परतून घ्यायचं असतं, आणि नंतर मग मी हे दही ॲड केले। दहीमध्ये मी 1 चमचा बेसन ॲड केलं होतं, कारण त्याने टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येतं म्हणून, आणि ते थोडं मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं म्हणजे ते क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी। आणि इथे झाली आपली कढीला फोडणी देऊन। आता पाणी ॲड करायचं, आणि हो, एक टिप आहे, कढी कधी उकळवायची नसते, आम्ही कढी उकळवत नाही, छान उकळी यायच्या आधीच गॅस बंद करतो। आणि त्यानंतर पकोडे, काही जण नॉर्मल पकोडे पण घालतात कढीमध्ये, पण आमच्याकडे कांद्याचेच पकोडे खाल्ले जातात, म्हणजे कांदा भजीच खाल्ले जातात, म्हणून मग कांदा कापून घेतला होता, त्याच्यामध्ये तिखट, हळद आणि जिरे आणि ओवा घातला होता, बस। खूप सिंपल असे पकोडे केले होते, कारण ते कढीमध्येच खाणार होतो आम्ही, असे नव्हतं खाणार। आणि मग मी थोडा वेळ कांदा आधीच ठेवला होता कट करून त्याच्यामध्ये मसाले घालून, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मग एक्स्ट्राचं पाणी नाही घालावं लागत। आणि जे कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच चण्याचं पीठ घालून छान मळून घेतलं बिन पाणी घालता। आणि त्यानंतर असं ही जी आपली आयनची कढई आहे त्याच्यामध्ये तेल घेतलं, ह्याच्यामध्ये तेल कमी लागतं म्हणून मग ह्याच्यामध्येच तळायला घेतले भजी। कढी रेडी होती, चपाती राईस पण झाला होता, आता जेवायलाच घ्यायचं होतं, त्याच्या आधी मग मी भजी तळायला घेतले। भजी आपल्याला जेवताना कढीमध्ये ॲड करायचे, म्हणजे आम्ही तरी असंच करतो, ताटात जेव्हा आपल्याला जेवायला वाढून घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये पकोडे म्हणा किंवा भजी घेतो आणि त्याच्यावरती कढी घेतो। आमच्याकडे कढी खूप फेवरेट आहे सगळ्यांची, त्यामुळे बनत असते अधूनमधून। मी फर्स्ट टाइम रेसिपी शेअर करते, माझी ही सिंपल रेसिपी आहे कढीची। हो, कढी फोडणीला दिल्यानंतर पाणी घातल्यानंतर गॅस बंद करायच्या आधी मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड केली होती, जे मी शेअर करायला विसरले। तुम्ही कढी अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा, आणि मी दाखवलेली छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कळवा। तर मग इथे आपले पकोडे रेडी झाले, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत डायरेक्ट जेवायला। अशी छान कुरकुरीत कांदा भजी करून घ्यायची। जर तुम्हाला कढीमध्ये नॉर्मल गोल भजी खायला आवडत असतील जे फक्त पिठाचे असतात तर तसे पण तुम्ही बनवू शकता, तसे पण छान लागतात। पण ज्यांना सवय असते कांदा भजीच खायची त्यांच्यासाठी असं पण खाऊ शकता, दोन्ही पद्धतीने टेस्टीच लागतात। आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतलं जेवायला, कारण खूप भूक लागली होती। सगळे भजी मी अशाच पद्धतीने तळून घेतले, ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर नाही केले, भजीची रेसिपी फक्त मी दाखवली, कारण मी ऑलरेडी आधी पण भजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती। हे सगळं छान बनवून घेतलं आणि त्यानंतर जेवायला बसलो आम्ही। चपाती, पकोडे घेतले आणि त्याच्यावर मस्त अशी गरम गरम कढी। इथे तुम्हाला कढीचा लुक दिसतोय कसं झालं होतं, छान क्रीमी पातळ असं छान टेक्स्चर झालं होतं, आणि टेस्टला तर खूप जास्त अमेझिंग होती। अशी कढीची रेसिपी मी आज फर्स्ट टाइमच तुमच्याबरोबर शेअर केली, तुम्हाला कशी वाटली हे पण मला कळवा। याच्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते, आता आषाढ महिना चालू आहे आमच्याकडे, म्हणजे सातारा साईडला आषाढ महिना चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही तळणीचे पदार्थ करत असतात। त्याच्यामधला एक फेमस पदार्थ आहे हा, ह्याला कापण्या म्हणतात। गूळ आणि गव्हाचं पीठ असतं त्याच्यापासून बनवतात, ते माझी मम्मी बनवत आहे कापण्या, कारण आता बड्डे आहे ना आज माझ्या भाचीचा। आज तुम्ही हा ब्लॉग बघताय तेव्हा माझ्या भाचीचा बड्डे आहे, पण सेलिब्रेशन फ्रायडेला होणार आहे, तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन। ह्या कापण्या आहेत गुळामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं चण्याचं पीठ, हे सगळं ॲड करून ह्या बनवल्या जातात।
खूप मस्त बनतात आणि मला तरी आवडतात. मी मम्मीला आधीच फोन करून सांगितलं होतं की कापण्या बनवून ठेव. मम्मीने विचारलं होतं मला की आता आषाढ महिना चालू आहे तर काय खाणार तुम्ही आल्यावर, म्हणून मग मी सांगितलं होतं की कापण्या खाणार, म्हणून मग तिने अशा मस्त कापण्या बनवून ठेवल्यात. ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन विचारून मम्मीला. पण कापण्यांची रेसिपी ऑलरेडी यूट्यूबवरती आहे आणि खूप सिंपल रेसिपी आहे, पण खूप टेस्टी लागतात. तुम्हाला पण कोणाला खायचे असतील तर नक्की बनवून ट्राय करा. मी आता गेल्यावर खाणारच आहे कारण मम्मीने बनवून ठेवले आहेत. पण म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावा कारण आमच्या साईडचा हा खूप टेस्टी पदार्थ आहे म्हणून. तर मग आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.